चला तर आज आपण बनवणार आहोत कोलंबी मसाला। त्यासाठी मी कढईमध्ये मोठा एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा। इथे मी मोठ्या आकाराचा कांदा वापरलेला आहे, बारीक चिरून घेतला। त्यानंतर आपण टाकलेला आहे टोमॅटो, कढीपत्ता, मिरची। एक मोठा टोमॅटो मी इथे वापरलेला आहे। आता चांगलं हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट ही मी थोडीशी अशी जाडसरच घेतलेली आहे। नंतर हे मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे। नंतर हे लवकर मिश्रण हे आपलं शिजावं त्यासाठी मी 1 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे। 1 चमचा मीठ इथे वापरलं आहे कारण कोलंबी मसाला करायचा आहे आपल्याला। कोलंबी ही मॅरिनेट करून घेतलेली आहे, त्यामध्ये मी मीठ ऑलरेडी थोडंसं टाकलेलं आहे। नंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कांदा खोबऱ्याचे वाटण। कांदा खोबऱ्याचे वाटण कसे करायचे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही जरूर अवश्य तो व्हिडिओ पहा। हे सगळं मिश्रण आपलं शिजून द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा हळद वापरलेली आहे, 2 चमचे लाल तिखट। हा तिखट मसाला घरगुतीच मसाला आहे। याच्यामध्ये कलरला पण आहे आणि तो चवीला सुद्धा आहे, तिखटाला पण आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा गरम मसाला पावडर वापरलेली आहे। गरम मसाला पावडरमध्ये सगळे धणे जिरे हे आहे, त्यामुळे वेगळी धणे जिरे पावडर मी वापरलेलं आहे। मिश्रण चांगलं शिजवून द्यायचं आहे, त्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे। झाकणावर जे आपण मसाला तयार केलेला आहे कोलंबी मसाल्याचं ते करपू नये त्यासाठी आपण कढईवरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी चांगलं गरम झालं की मग ते आपण मिश्रण एकदा दोनदा मी ढवळून घेतलं होतं। हे बघा मसाला आपला एकदम छान असा शिजला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत मॅरिनेट केलेली कोलंबी। मॅरिनेट केलेली कोलंबी कशी, ही कोलंबी स्वच्छ धुवून मी त्यातला धागा काढून मग त्यामध्ये आपण मीठ, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट ही लावून ठेवली होती अर्धा तासापूर्वी। त्यानंतर ही टाकलेली आहे। नंतर मी इथे वापरलेला आहे कोकम। कोकम टाकल्याने काय होतं की कोलंबीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि आपली कोलंबी चवदार बनते। झाकण परत मी ठेवलेलं आहे, तेच झाकण ठेवलेलं आहे, गरम पाणी झालं आहे। त्यानंतर ह्या कोलंबी मसाल्यामध्येच आपण हे पाणी टाकणार आहोत। वेगळं पाणी गरम करायची गरज नाही कारण झाकणावरचं पाणी ऑटोमॅटिकली गरम होतं। गॅस हा मी मध्यम आचेवरच ठेवलेला आहे। हे बघा आता हे पाणी आपण वापरलेलं आहे। कोलंबी चांगल्या प्रकारे आपली शिजून तयार झालेली आहे। इथे मी दोनदा तीनदा हे एकदा चेक करून बघितलं होतं। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यावरती कोथिंबीर। कोथिंबीरने काय होतं चव चांगली येते आणि आपला जो पदार्थ आहे तो छान बनतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त राहा, टकाटक राहा।